मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे, मग विधिमंडळ या प्रश्नाचं उत्तर देईल का? मग विधिमंडळ या प्रश्नाचं उत्तर देईल का? विषय असा आहे की होमिओपॅथीच्या स्ट्रीम मध्ये BHMS झालेल्या डॉक्टरांना अत्यावश्यक प्रसंगी काही ॲलोपॅथिक औषधांचा वापर करता यावा. कारण ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये वसलेला आहे. तिथे सेवा देणारे जे डॉक्टर्स आहेत हे बहुतांशी BMS किंवा BHMS डॉक्टर्स आहेत. तालुक्याचं ठिकाण सोडलं तर ग्रामीण भागामध्ये एखादी चांगली मोठी बाजारपेठ जरी असेल एखाद्या गावामध्ये, तरी तिथे MBBS डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. आणि त्याकरता 2012-13 मध्ये CCMP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी नावाचा एक कोर्स, 1 वर्षाचा कोर्स, हा कैलासवासी नामदार अजितदादा पवार यांनी अत्यंत सखोल अभ्यास करून त्याच्यावर सर्वंकष माहिती जमा करून त्याच्यावर सांगोपांग विचार करून हे CCMPचं बिल 2012-13च्या अधिवेशनामध्ये मांडलं. ते दोन्ही सभागृहामध्ये अजितदादांनी मांडलं. दोन्ही सभागृहाने त्याला मंजुरी दिली. त्याच्यावर पुढे राज्यपालांची स्वाक्षरी झाली. आणि त्यानंतर CCMP नावाचा जो कोर्स आहे मॉडर्न फार्माकोलॉजीचा, हा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गतच वैद्यकीय शाखा ज्या चालवल्या जातात त्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जे नाशिकला दिंडोरी या गावामध्ये वसलेला आहे, प्रचंड मोठा परिसर आहे. या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राचं एकच आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, जिथून MBBS असेल, BMS असेल, BHMS असेल, फिजिओथेरपी असेल, एक्सरे, सिटी स्कॅन टेक्नॉलॉजीचे काही कोर्सेस असतील, मेडिकलशी रिलेटेड जेवढे कोर्सेस आहेत त्या सगळ्याचं प्रशिक्षण, नर्सिंग कोर्सेस आहेत त्या सगळ्याचं प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ याच्या अंतर्गतच रजिस्ट्रेशन होतं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे कोर्सेस राबवले जातात, त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. मी सुरुवातीला सांगितलं की अजितदादांनी हा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. तो का घ्यावा लागला? तर ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स उपलब्ध नाहीत आणि जे डॉक्टर्स आहेत त्यांना, BHMS बहुसंख्य जे डॉक्टर्स आहेत यांना ॲलोपॅथिक औषधांची अत्यंत ज्यावेळेस क्रिटिकल परिस्थिती असेल त्यावेळेस त्याला वापर करण्याची परवानगी असायला हवी. कारण काय होतं की हा फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्या बाबतीतलं ज्ञान या लोकांनी त्या महाविद्यालयांमध्ये जाऊन 1 वर्षाचा कोर्स पूर्ण करून मिळवलेला आहे. परंतु कायदेशीर त्याला संरक्षण मिळावं म्हणून हा अजितदादांनी लक्ष घालून घेतलेला हा धोरणात्मक निर्णय आहे. त्याला छेद देण्याचं काम आता सध्या 2026 मध्ये जे विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये डॉक्टर तुषार राठोड, मुखेडचे जे भाजप आमदार आहेत, यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की MBBS कोर्स हा 5.5 वर्षांचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये ती मुलं पिडॅट्रिक्स असेल, इमर्जन्सी मेडिसिन असेल, मेडिसिन, सर्जरी, गायनेकॉलॉजी या सगळ्या विषयांचा अभ्यास, क्रिटिकल केअर, या इंटेन्सिव्ह केअर युनिट्स या सगळ्यांचा प्रशिक्षण घेऊन ते विद्यार्थी बाहेर पडलेले असतात. त्यामुळे ते कॉम्पिटंट विद्यार्थी आहेत. आमदार साहेबांनी थोडी अर्धवट माहिती घेतलेली आहे. BHMS साठी सुद्धा अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फोरेन्सिक मेडिसिन, PSM प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, पॅथॉलॉजी, सर्जरी, गायनेकॉलॉजी, ऑब्स्टॅटिक्स, सायकॅट्री, पिडॅट्रिक्स, ENT, ऑफ्थॅल्मॉलॉजी, सगळा सिलेबस जो MBBS ला आहे तोच सिलेबस BHMS ला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये फार्मॅकोलॉजी हा जो विषय आहे हा MBBS ला द्वितीय वर्षामध्ये शिकवला जातो.
या डॉक्टर राठोड साहेब जे आहेत आमदार, हे समस्त महाराष्ट्राचा असा गैरसमज करून देत आहेत त्यांच्या एकंदरीत विधानावरून, की 5.5 वर्ष हे औषध देण्याच्या शास्त्राचा या लोकांनी अभ्यास केलाय. नाही. या औषध देण्याच्या शास्त्राचा जो वापर करायचा, त्याचे डोसेस किती आहेत, औषधं कुठली कुठली आहेत, या सगळ्याचं नॉलेज, या सगळ्याची ज्ञानप्राप्ती त्यांना फक्त 1 वर्षामध्ये 250 वर्गावर शिकवले जाणारे तास, एवढाच काळ त्याचं शिक्षण आवश्यक आहे. त्याचे पेपर्स घेतले जातात आणि मग ते विद्यार्थी त्या विषयात उत्तीर्ण होतात. हा सेकंड इयरला विषय आहे. तो काही संपूर्ण 5.5 वर्ष शिकण्याचा विषय नाहीच आहे. त्याचा फार मोठा काही सिलेबस होत नाही. तद्वत होमिओपॅथीमध्ये जी फार्मॅकॉलॉजी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. हे मान्यच करायला हवं. फार्मॅकॉलॉजी ऑफ होमिओपॅथी इज मटेरिया मेडिका, होमिओपॅथिक मटेरिया मेडिका. तर त्याची जी पुस्तकं आहेत, मग त्याच्यामध्ये डॉक्टर सॅम्युएल हनीमान असेल, जे.टी. केंट, डॉक्टर एच.सी. ॲलन, सी.एम. बोगर, विल्यम बोरिक, या सगळ्यांच्या स्टडी मटेरियलचा वापर करून आम्ही सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर सलग 3 वर्ष ती फार्मॅकॉलॉजी शिकतो आणि त्याच्या त्या वर्षाप्रमाणे परीक्षा देतो. हा विषय वेगळा आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही राठोड साहेब, की ही मुलं, एमबीबीएस झालेली मुलं 5.5 वर्ष फक्त फार्मॅकॉलॉजी, त्या औषधशास्त्राचाच अभ्यास करतात, असं मुळीच नाही. त्यामुळे कृपा करून हा गैरसमज स्वतःही करून घेऊ नका आणि सामान्य जनतेचाही करून देऊ नका. त्याचं कारण असं आहे की तुमच्या विधिमंडळाचं रेकॉर्डिंग होतं आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे माझ्यासारख्या होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या, गेली 34 वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतोय, याच्यामध्ये होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये माझं काहीच अडलेलं नाहीये. अजिबात अडचण मला कुठलीच भासलेली नाहीये 34 वर्षामध्ये. आज मी या विषयावर मग का बोलतोय? मग इतर जे प्रेक्षक आहेत ते म्हणतील, मग एवढं जर तुम्ही 34 वर्ष तुमचं काही अडलं नाही, मग हे बाकीचे बीएचएमएस डॉक्टर का ॲलोपॅथीचा आग्रह करतात किंवा हट्ट का धरून बसलेत? अहो, ग्रामीण भागामध्ये होमिओ फार्मसी म्हणजे होमिओपॅथिक औषधांचं मेडिकल स्टोअर उपलब्धच नाहीयेत. उपलब्ध नाहीयेत. मी पुणे जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी पुरंदर तालुक्यामध्ये आहे, इथे होमिओपॅथिक औषधाचं दुकान नाही. बारामतीमध्ये एक दुकान आहे, इंदापूरमध्ये नाही. इंदापूर तालुक्याचं गाव आहे, जुन्नर तालुक्यात नाहीये. एक दुकान नारायणगावला आहे. खेड, चाकण, मनसर या भागामध्ये दुकान नाही. मावळ, मुळशीमध्ये प्रश्नच येत नाही. लोणावळ्यामध्ये सुद्धा दुकान नाही. मग ते त्या ठिकाणी जे होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत ते स्टॉक पुण्यामध्ये येतात, शहरांमध्ये तिथे खरेदी करतात, किंवा अलीकडे थोडस ऑनलाईन सुद्धा मागवता येतं. ऑनलाईन पैसे जातात कुरिअरनं किंवा ट्रान्सपोर्टनं औषधं येतात. परंतु ही अतिशय जटिल प्रक्रिया आहे. महाराष्ट्र काही एवढासा नाही हो, ग्रामीण भागामध्ये खूप खेडेपाडे आहेत, खूप खेडेपाडे आहेत. मग ह्याच्यामध्ये काय होतं की होमिओपॅथिक डॉक्टरनं समजा एखादं औषध मागवलं, या औषधाचा एका पेशंटसाठी वापर झाला आणि पुढे या प्रकारच्या औषधासाठी जर पेशंटच आला नाही ना, तर हे औषध अक्षरशः वाया जातं. तो पेशंट किती पैसे देणार आहे? 100 ते 150 रुपये. औषध हे मिळालंय कितीला? 350 रुपयाला. 350 रुपयातलं 100 रुपये, 150 रुपये घेण्यासाठी जे औषधाचे काही थेंब वापरलेत, याच्यावर त्या डॉक्टरची अशी अपेक्षा असते की 15 ml औषध आहे, तर याचे किमान 25 पेशंट होतील, म्हणजे मग त्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. ह्या अशा बाटल्या अशा पडून राहतात, असे ढीगच्या ढीग. याच्यामध्ये अल्कोहोल असतं. एखादी बाटली जरी लूज बसली, सगळं औषध उडून जातं. तर त्यासाठी शासनानं आज तागायत होमिओपॅथिक औषधांचा सप्लाय ग्रामीण भागामध्ये होऊ शकेल या दृष्टीनं कुठलीच पावलं उचललेली नाहीयेत. असो, तो भाग एक वेगळा आहे. मी आता मूळ मुद्द्याकडे येतो. विधिमंडळामध्ये जी चर्चा चाललेली आहे ती किती आंधळेपणानं चाललेली आहे आणि ती कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली चाललेली आहे. इन्फ्लुएन्स म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली. दबाव कोणाचा? IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन, यांच्या दबावाखाली या चर्चा चाललेल्या आहेत. होमिओपॅथीचं वस्त्रहरण करण्याचं जे सारखं प्रयत्न होत असतात, कारण काय झालंय, ती एक जाहिरात आहे बघा, दिवाळीमध्ये लागते नेहमी, सगळ्यांना आठवत असेल. मी हात असा केलाय म्हणल्यावरच आठवलं असेल. मोती साबण. तो मुलगा येतो, प्रत्येक दारावर ठक 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 करतो, चला चला दिवाळी आली, मोती स्नानानं आंघोळ करण्याची वेळ झाली. तसंच होतंय. चला चला अधिवेशनाची वेळ झाली, होमिओपॅथी डॉक्टरांवर कांदे, बटाटे, टोमॅटो फेकण्याची आता वेळ झाली. काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? त्याला जोडून डॉक्टर संजय कुटे हे एक भाजप आमदार आहेत, जळगावचे, जामोद तालुक्याचे आमदार, यांनी अतिशय लॉजिकल अँसरिंग, ह्या माणसाला काही सगळ्या वैद्यकीय शाखांचं ज्ञान असायचं कारण नाहीये,
पण लॉजिकल जे गोष्ट आहे ना, ते माणूस तो बोलून गेला. लॉजिकल अशासाठी की त्यांनी सांगितलं की ही सगळी मनुष्य देहासाठी वापरता येणारी औषधं आहेत. मग ते आयुर्वेद असेल की जे पुरातन, जे भारताच्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून रुजलेलं आहे. 6,000 वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा असणारं हे शास्त्र आहे. होमिओपॅथी त्याच्या बरोबरीनं आहे. आयुर्वेद आहे, त्याच्यानंतर ॲलोपॅथी आहे, त्याच्यानंतर होमिओपॅथी आहे, युनानी काही औषधं आहेत, जी पर्शियामधून भारतामध्ये आली. तर अशी काही औषधं आहेत. तर याचा वापर शेवटी माणसाला बरं करण्यासाठी करायचा आहे आणि शक्यतो कायमस्वरूपी बरं करण्यासाठी करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही इमर्जन्सी काही प्रसंग आला, जो जीवाशी खेळ आहे, अशा प्रसंगी त्या BHMS डॉक्टरला, होमिओपॅथिक डॉक्टरला लाईफ सेव्हिंग ड्रग वापरण्याची परवानगी द्या, अन्यथा आपली जनता मरेल. हा साधा लॉजिकल पॉइंट या ग्रहस्थांनी मांडला. मला त्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानायचे. डॉक्टर संजय कुटे, भाजप आमदार जामोदचे, जळगाव जिल्हा, यांनी व्यवस्थित मांडलं. त्या उलट आणखीन एक दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातले आमदार अतुल बाबा भोसले यांनी तर घर केलेलं आहे त्याच्यामध्ये. ते सांगतायत की ॲलोपॅथी हे सायन्स, अर्थात ते नवीन काही सांगत नाहीये आणि मी सुद्धा काही नवीन सांगत नाहीये. ॲलोपॅथी सायन्स हे एलिमिनेशन टेक्नॉलॉजी फॉलो करतं. होमिओपॅथीचा अप्रोच हा होलिस्टिक आहे. होलिस्टिक आहे आणि ते सेल्फ क्युअरवर बिलीव्ह करतं. तर याला माझा आक्षेप आहे. याला माझा आक्षेप आहे. होलिस्टिक वगैरे असे होली वॉटर म्हणजे पवित्र पाणी, जे तीर्थ म्हणून दिलं जातं, होली वॉटर, ते ख्रिश्चन धर्म संस्कृतीमध्ये होली वॉटर शिंपडण्याची एक प्रथा आहे. तर न जाणो महाराष्ट्रातली जनता असा गैरसमज करून घेऊ शकते की होलिस्टिक सायन्स म्हणजे होली म्हणजे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल. असा नाहीये. आपल्या बोलण्यामुळे ते होऊ शकतो. मग तुम्ही शब्द काय वापरायला पाहिजे? होलिस्टिक म्हणजे समग्र, सर्वंकष, मन, शरीर आणि आत्मा यांचा सारासार विचार करून निवडली गेलेली औषधं. ही व्याख्या बरोबर आहे होलिस्टिकची. समग्र, सर्वांगीण, मन, शरीर आणि आत्मा याचा विचार करून जी औषधं निवडली जातात, ती औषधं सर्वात योग्य आहेत असं कोण म्हणालं? अतुल बाबा भोसले. मी तुम्हाला सांगतो, ही सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी आहे हे म्हणणं आहे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो, दिनांक 5 फेब्रुवारी 2005 रोजी NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पदवीदान समारंभाला ते आले होते. त्यावेळेस त्यांनी वैद्यकीय स्नातकांना, AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या स्नातकांना डिग्री प्रदान केल्यानंतर जे भाषण केलंय, त्याच्यामध्ये त्यांनी निंदा केली आहे की मला MBBS चा अभ्यासक्रम, कारण या अभ्यासक्रमामध्ये माणसाचं मन, शरीर, आत्मा, इमोशन्स या सगळ्यांचा विचार करणारी सर्वंकष अशी औषध पद्धती ॲलोपॅथी नसल्यामुळे मला याचा सिलेबसच मुळात मान्य नाही. हे ज्या मुलांनी MBBS डिग्री मिळवलेली आहे त्या मुलांसमोर मिसाईल मॅन, साधी गोष्ट नाहीये. मिसाईल मॅन, प्रचंड विद्वान माणूस, त्या माणसाने व्यक्त केलेलं मत आहे. अजूनही सकाळच्या आर्काईव्ह मध्ये, सकाळचे वृत्तपत्र आहे, सकाळच्या आर्काईव्ह मध्ये मी तारीख सांगतो तुम्हाला, 5 फेब्रुवारी 2005 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणाले आहेत. आपण बघा, गुगलवर असेल तर गुगलवर सर्च करा. जे आपण भोसले साहेब आपण जे बोललात त्याच्यामुळे, त्या भाषेमुळे कदाचित सर्वसामान्य लोकांचा गैरसमज होऊ शकतो. आणि मग मी सुरुवातीला जो मुद्दा मांडला की तुम्ही आणि हे देणं फार गैर आहे, अशी परवानगी देणं फार गैर आहे, असं तुम्ही आदरणीय मंत्री महोदया श्रीमती माधुरी मिसाळ यांना सांगत होता त्या विधिमंडळामध्ये की अशा प्रकारची परवानगी देणं हे गैर आहे, हे तुम्ही सांगत होता. त्याला उत्तर श्रीमती माधुरी मिसाळ, ज्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि जे अपेक्षितच होतं की ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यामुळे CCMP अर्हताधारक लोकांची अद्याप नोंदणी झालेली नाही. याचा खेद वाटतो की शासनानं दिलेला आदेश, जे रजिस्ट्रेशन काउन्सिल आहे, तो पाळत नाही. तो पाळत नाही. आणि का पाळत नाही? तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दबावामुळे पाळत नाही. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मग
मी जो प्रश्न सुरुवातीला विचारलाय, मग विधिमंडळ याची जबाबदारी घेईल का? आता मी त्या मुद्द्यावर येतो. हे जे सगळं राठोड साहेब, संजय कुटे साहेब, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, त्यानंतर डॉक्टर अतुल बाबा भोसले, हे ज्यावेळेस विधिमंडळात भाषण करत होते ना, त्याच वेळेस पुणे जिल्ह्यातल्या दिलीपराव वळसे पाटील, आंबेगाव तालुक्याचे आमदार, यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये घडलेली घटना, ज्यावेळेस इकडे विधिमंडळात ही भाषणं ठोकताय तुम्ही, त्यावेळेची घडलेली घटना काय आहे याची जबाबदारी मग आयएमए घेणार आहे का? आपण तिथे विचारायला पाहिजे. लक्षवेधी अशी एखादी ऐन वेळेस मांडून विचारायला पाहिजे, आयएमए याची जबाबदारी घेणार का? काय ती घटना घडली आहे? खेते पठार, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. उपचाराविना चिमुकल्याचा मृत्यू, उपचाराविना 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, ही खेते पठार गावात घडलेली घटना आहे. दुसऱ्या दिवशी 17 तारखेला ती वृत्तपत्रात आली आहे. आज मी जे बोलतोय ते गुढीपाडवा आहे, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. क्षमा करा, मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या. मी तुम्हाला सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विषयाकडे येतो परत. या मुलाचा जीव गेला. 2 वर्षाचं बाळ. आई त्याला, त्याची आई सुनीता त्याला भरवत होती. भरवता भरवता बहुधा त्या बातमीवरून जे अनुमान लावता येतंय, बहुधा तो घास श्वास नलिकेमध्ये गेला. ते बाळ काळनिळ पडायला लागलं. घरामध्ये फक्त आजी आणि आई, आजी शारदा आणि आई सुनीता. त्या बाळाचं नाव तुम्हाला सांगतो, आदित्य विकास धनकुटे. आदित्य विकास धनकुटे. इतकं गोजीरवाणं बाळ आहे, तुम्हाला दिसत असेल त्या फोटोमध्ये. हे गोजीरवाणं बाळ वैद्यकीय उपचार मिळू न शकल्यामुळे गेलं. मग याची जबाबदारी आयएमए घेत आहे. याची जबाबदारी आयएमएने घेतली पाहिजे ना, की आम्ही सगळं करू शकतो, आमच्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे, दुसऱ्या कोणालाही हे काम सांगू नका, आम्ही हे आमच्या अखत्यारीतला हा विषय आहे. मग याची जबाबदारी पण घ्यायला पाहिजे आणि शासनाला ही जबाबदारी फिक्स पण करायला पाहिजे. आता किती वर्ष थांबणार? सीसीएमपी अर्हताधारक डॉक्टर 10 वर्ष होऊन गेले, ज्यांनी डिग्र्या मिळवल्यात त्या. दरवर्षी ऍडमिशन होत आहेत, बॅचेस फुल होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1 वर्ष तो माणूस हेलपाटे घालून तिथे वर्गामध्ये बसून शिक्षण पूर्ण करतो, अभ्यास करतो, त्याची परीक्षा देतो, त्याची तोंडी परीक्षा पण देतो, पास होतो आणि त्याला रजिस्ट्रेशन मिळत नाहीये. मग या जबाबदारी ह्या खेते पठार गावामध्ये ज्या आदित्य विकास धनकुटेचा आत्ता ज्या दिवशी तुम्ही विधानमंडळामध्ये भाषण करताय, त्याच दिवशी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुका, माझ्या मित्रांनो आणि सर्वसामान्य जनतेला मी विनंती करतो की विदर्भ, मराठवाडा, जालना, अमरावती, जामोद तालुका, जळगाव, आपल्याला दुःख होतं की आमच्याकडे पुण्या मुंबई सारख्या सोयी नाहीत. आमच्याकडे काय वस्तुस्थिती आहे बघा. 2 वर्षाचं बाळ गेलंय. सारख्या रिपीटेडली या घटना घडतायत. भोर तालुक्यामधून गरोदर बाईला असं झोळीमध्ये घालून, काठीला असं बांधून 5-5 किलोमीटर, 6-6 किलोमीटर चिखल तुडवत आणायला लागतंय सरकारी दवाखान्यापर्यंत, आणि डॉक्टर उपलब्ध नाही म्हणून ती आडलेली बाई मृत्युमुखी पडते. ह्या घटना आमच्या पुणे जिल्ह्यातल्या आहेत. याची जबाबदारी तरी आयएमए वर फिक्स करा ना. याची जबाबदारी तरी फिक्स करा, म्हणजे मग काहीतरी आपल्या कृतीला अर्थ राहील. कारण काय होतंय की हे आता सुप्रीम कोर्टाच्या अधीन हे मॅटर आहे. त्यामुळे आता सध्या आमचे हात बांधलेले आहेत. काय करणे हात बांधले असण्याचं? ज्यावेळेस सरकारनं निर्णय घेतलेला आहे तो धोरणात्मक निर्णय, हे असेच आदित्य विकास धनकुटे सारखी बाळ उपचाराविना जाऊ नयेत म्हणून तर अजितदादांनी हा निर्णय घेतला. तुम्ही अजितदादांसारख्या एका विद्वान मंत्र्याचा मरणोत्तर अपमान करताय हो लोक. हो, मरणोत्तर अपमान करता जे बिल त्यांनी मंजूर केलंय. आणि आपल्याला असं वाटत नाही का की आपल्या ह्या समस्त विधिमंडळाची जबाबदारी आहे की असा प्रकारे ह्या बाळाचा उपचाराविना मृत्यू होतोय? त्याला त्याच्या आईनं आणि आजीनं 4 किलोमीटर पळवलं हो. त्या खेते पठार गावापासून 4 किलोमीटर खांद्यावर घेऊन पळाले ते. काय झालं असेल? तिथून पुढं ते एक गाव लागतं आमोंडी. त्या आमोंडी गावात दत्तात्रय खेमसे नावाचा त्याचा काका, त्या मुलाचा दत्तात्रय खेमसे, तो सापडला 2 व्हीलरवर. आणि त्याच्या 2 व्हीलरवर ही आजी, त्या मुलाची आई, ते बाळ आणि हा दत्तात्रय खेमसे त्यांना परत घोडेगावला घेऊन गेला ग्रामीण रुग्णालयामध्ये. तोपर्यंत डॉक्टरांनी सांगितले बाळ काळनिळ पडलंय, हे गेलंय. मग ही जबाबदारी फिक्स करायला नको का? विधिमंडळाने याचं उत्तर द्यायला हवं, नक्की द्यायला हवं. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणखीन मी पुढच्या भागामध्ये हे विषय आणखीन विस्तृतपणे मांडणार आहे. आपण पाहत राहा माझा कार्यक्रम.
धन्यवाद.